नमस्कार मैत्रिणींनो, हॅपी रंगोली चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण काढणार आहोत घटस्थापनेसाठी काढली जाणारी रांगोळी. सुरुवातीला आपण थेंब काढून घेऊ. अशी 11 थेंब काढून घ्यायची आहेत आपल्याला. आणि पुढे पण अजून त्याच्या खाली पण 11 थेंब, म्हणजे 11 ते 11 असे थेंब आपण काढून घेऊ. सुरुवातीचे जे खाली जे थेंब आहेत ते आपण एक लाईन सोडून द्यायची आहे आणि त्याच्या दुसऱ्या लाईनीवरती आपण आजूबाजूला 4 थेंब सोडून द्यायचे आणि 3 थेंबांवरती रेष मारायची आहे. आणि आता जे तिरकस थेंब आहे त्याच्या आजूबाजूला त्या तिरकस थेंबांना रेष मारायची, त्याला जोडायचं इथे आणि आता त्या थेंबाला ते जोडवायचं. आता त्याच्या बाजूला जो तिरकस थेंब आहे त्याला ते जोडायचं आहे. आणि ते 3 थेंब वरती घ्यायचे, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला कलशाचा आकार तयार करता येईल. आता वरती पण तसेच घ्यायचे आहेत. एक लाईन सोडून द्यायची आणि आजूबाजूला 4 थेंब सोडून मध्ये 3 थेंबांवरती रेष मारायची. जसं खाली तयार केला आपण कलश तसंच आपल्याला तयार करायचा आहे आकार. तीन थेंबांना जोडून द्यायचे. आता आजूबाजूला पण आपल्याला तसंच काढायचे आहेत कलश. एक रेष सोडून मध्ये 4 थेंब सोडून द्यायचे, आजूबाजूला 4 थेंब सोडायचे, मध्ये 3 थेंबां सोडून द्यायचे आणि 3 थेंबांवरती रेष मारायची. आता जे तिरकस थेंब आहे त्याला ते जोडायचे आहेत, म्हणजे जोडून असे आपले 4 कलश येणार आहेत. आता ते तिथं त्या कलशाला जोडायचं आहे. आणि मध्ये जे 3 थेंब आहेत त्याला जोडायचे, म्हणजे जे 2 कलशांचा आकार तयार केला तसंच सेम आकार आपल्याला तयार करायचा आहे. आता जे बाजूला एक जागा उरली तिथे पण आपण तसंच करून घेणार आहोत. अशा पद्धतीने 4 कलश आपण काढून घेतलेले आहेत. आता वरती आपण कलशावरती पानं काढून घेणार आहोत. अशी थेंबांवरती आता आपण पानं काढून घेणार आहोत. थोडे ते वर येऊ द्यायचे, म्हणजे मोठे दिसतील, नाहीतर मग असे छोटे आले असते पानं. थोडं वर जाऊ द्यायचे आपण.
आता आपण सर्व ठिकाणी आधी पानं काढून घेऊ. त्याच बाजूलाही आपण तसेच काढून घेऊ. आता जे पानं काढले आहे त्याच्या वरच्या साईडला आपण नारळ काढून घेऊ. आता जे वरती 3-3 थेंब आहेत आपले, असे आजूबाजूला जे 3 थेंब आहेत त्या थेंबांवरती आपण दिव्याचा आकार तयार करूया. हे 3 थेंब घेतले आणि इकडचे पण आपण 3 थेंब घेऊया आणि वरती असं गोलाकार तयार करूया. सर्व बाजूंनी तसेच दिवे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता मध्ये जे थेंब उरलेले आहेत त्या ठिकाणी आता आपण स्वस्तिक काढून घेऊ. जो मध्ये जो भाग आहे चौकटी आहे त्या ठिकाणी आपण देवीचे पावलं काढून घेऊ. अशा पद्धतीने आपण घटस्थापनेची रांगोळी काढलेली आहे. चारी बाजूंना कलश काढलेले आहेत, त्यावरती स्वस्तिक पण आपण काढलेली आहे आणि आजूबाजूला 4 दिवे सुद्धा आलेले आहेत आणि मध्ये देवीचे पावलं आलेले आहे. अतिशय सुंदर अशी रांगोळी आता आपण काढलेली आहे. माझी ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रांगोळी शेअर करा. ह्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती अतिशय सुंदर सुंदर रांगोळ्या तुम्हाला बघायला मिळतील. तसेच ह्या चॅनलवरती प्रत्येक सणाची रांगोळी काढलेली आहे. थँक्यू.